ते मसुदा कागद होते आणि मी कधी पण खरं बोलतो, ते वाचण्यात नाही आले माझ्याकडून, कारण लय उशीर झाला. हे लोक आमच्या बांधवांना भेटणं गरजेचं होतं. पण त्याच्यावर एकूण जी नजर मारली ना, त्यांनी काढूनच मारली होती ते 1-2 पानावरती. त्या योजनेचा विषयीचा विषय त्याच्यात आरक्षणाचं काही नाही. त्यामुळे आमचा विषय आरक्षणाचा आहे. आता मराठा समाज ठरवेल थोड्या वेळात, कारण आता सध्या नोंदणी सुरू आहे आणि परिचय बैठक म्हणूयात. 12च्या नंतर 3 वाजेपर्यंत मुख्य बैठक सुरू होणार आहे. मात्र 24 डिसेंबरपर्यंत मराठा समाजाला आरक्षण नाही दिलं तर पुढील भूमिका मराठा समाजाची, आंदोलनाची दिशा काय, यासाठी ही बैठक. काय झालं, 2-1 महिने तर सरकार आलंच नव्हतं. समाजात एक गैरमेसेज चालला होता, सरकार नेमकं करतंय काय ते आल्यामुळं किमान काही गोष्टी तरी माहीत झाल्या. आणि त्यांची भूमिका त्यांनी सांगितली. समाजाची भूमिका, आमची समाजाची भूमिकेशी आम्ही प्रामाणिक आहेत. आम्हाला 24 डिसेंबरपर्यंत आरक्षण पाहिजे. सरकार आरक्षण देईल, नाही दिलं तरी आम्ही लढायला सज्ज आहेत. परंतु त्यांचा 24 डिसेंबरचा पर्यंतचा जो त्यांना वेळ दिलेला आहे त्यातला 1 घंटाही कमी होणार नाही आणि नाही पण. मी आडुंगी चर्चा करत नाही, मीडियाच्या समोर गेली. त्यांनी जरी म्हणले तरी मी त्यांना सांगितलं, जे उपोषण सोडताना आले होते, जे लिहिलं होतं कागदावरती, ते फक्त तुम्ही एकदा वाचा. तुम्ही ते वाचलं की तुम्ही वेळ मागायची गरजच पडणार नाही, कारण आणखीन 8-10 दिवस तुमच्या हातात. तुम्हाला वेळ मागायची गरज पडणार नाही. ज्या 54 लाख नोंदी आज मराठा समाजाला मिळाल्यात, 54 लाख का होईना, साधा आकडा नाही आमच्यासाठी. आमच्या गोरगरिबांच्या घरात ते आरक्षण तेवढं गेले. त्या नोंदीला ते 3 शब्द लावायचे जे आपले लिखित ठरलेत. त्यानुसार केलं, तुम्हाला वेळेची गरजच नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या मराठ्यांना ओबीसीत आरक्षण मिळतं. मी पुन्हा तेच सांगतो की त्यांना सांगतानाच सांगितलं की तुम्ही त्या बैठकीला नव्हते. भुमरे साहेबांकडं विचारून सांगितलं आपण, तुम्ही होते. त्यांना ते कागद वाचायला द्या आज रात्री. त्यांनी तो वाचायला, वेळेची गरजच पडणार नाही. महाराष्ट्रातल्या मराठा समाजाला आरक्षण मिळणार याच नोंदीच्या आधारावर. त्या बाबतीत इधर उधर आहे काय, इधर उधर नाही काही नाही, बरोबर होत आहे सब नाही करावं. माझा मराठा समाजाचे, आमचे समाजाचे एकमेक असे संस्कार आहेत, केलेलं केलं म्हणायचं, नाहीला नाहीच म्हणायचं. त्यांनी 54 लाख नोंदी सापडलेल्या, 70 वर्षापासून सापडू देत नव्हते. हे माझ्या मराठ्याचं महाराष्ट्रातलं यश आहे. केलं केलंच म्हणणार आम्ही. जे नाही केलं ते धडक सांगितलं, नाही केलं तुम्ही कोणी मागं नाही घेतले, आमचे लोक गुतविले विनाकारण. जे नाही ते ठासूनच सांगितलंय आणि तो पुढे ठासूनच आहे. 24 डिसेंबरपर्यंत त्यांना वेळ आहे आणखी. तेच त्यांना काल सांगितलं, तुम्ही फक्त एकदा लिहिलेलं वाचा, तुमच्या लक्षात येईल सगळा मराठा समाज आरक्षण मिळतंय. फक्त तुम्ही काय ठरलंय ते तुमच्या तज्ज्ञाने ठरवलंय, आम्ही नाही. तेव्हाच 3 चूक फारकच आहे, कारण आम्ही ओबीसी आरक्षणात असल्यामुळं सूर बदलणार सरकारची यासाठी की कायद्याची चौकट मोडून ते कसे बोलतील. मग आता जर आम्ही चौकटीत बसतोय, सूर तर बदलावा लागेल. नाही, आवश्यकता पडणारच नाही त्यांना. आवश्यकता पडली तर आता काय बैठकीत होईल ते तर खुलेआम होणार आहे, ते काय झाकून लपून नाही. परंतु वेळेची गरज नाही पडणार. 24 डिसेंबरपर्यंत आणखी त्यांना 8 दिवस आहेत आणि भरपूर वेळ आहे त्यांच्याकडं. आणि त्यांनी तो कागद वाचावा. आता सुरुवातीला आलेल्या सगळ्या बांधवांच्या नोंदी करतोय. त्यांचा जे स्वयंसेवक असतील, उपोषणकर्ते असतील, डॉक्टर, वकील, शिक्षक, जे असतील, व्यावसायिक असतील, मराठा समाज, सामान्य शेतकरी मराठा समाज, यांच्या सगळ्या नोंदी होती. आयोजक असतील आणि परिचय परिचय बैठक म्हणून अगोदर नोंदणी होईल आणि 2 ते 3 या वेळेत आमची मुख्य बैठक सुरू होणार आहे. दुपारपर्यंत या जेवणाची व्यवस्था केली, सगळे जेवण करतील आणि बैठकीला येऊन जाईल. आता ते कागद वाचलं का तेच विशेष ते करतील बरोबर. परंतु आज बैठकीतलं तुमच्या समोर मांडणार आहे आणि सगळं होणार आहे. धन्यवाद.